आलेत आलेत आजी बघा एवढ्या वयामध्ये सुद्धा किती हसत. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? तर मी आले थोडे बाहेर फेरफटका मारण्यासाठी. संध्याकाळचे आता 7 वाजायला आलेत आणि आम्ही असेच थोडं म्हटलं शतपावली करावी म्हणून बाहेर फिरायला आलोय. आणि हवासुद्धा मस्त सुटली. बाहेर आमचा हा असा एक माळ रान आहे, म्हणजे आम्ही याला माळावरती असे बोलतो. सगळा बघा आजूबाजूचा परिसर असा रिकामीच आहे आणि फक्त झाडे आहेत. तर असंच म्हटलं चला थोडे चालायला जाऊया. मी आणि माझी बहीण आलोय. तर हे आहेत आमचे सगळे इकडे बघा. संध्याकाळची वेळ होती आणि लोक शेतातून घरी चालली होती. तर एक आजी ना वयस्कर खूप होत्या आणि त्या डोकीवरती ना थोडंसं गवत घेऊन संध्याकाळच्या शेतातून घरी चालल्या होत्या. आणि मी त्यांचा व्हिडिओ असा लांबूनच कॅप्चर करत होती, कारण त्यांना जवळून मला व्हिडिओ त्यांना घ्यायचा नव्हता. आणि मी असं इथे बघा कॅप्चर करत होती. आजी शेताकडून येत आहे, त्या वयामध्ये सुद्धा मी असंच त्यांचा व्हिडिओ कॅप्चर. आणि त्या जवळ आल्या तेवढ्या इतक्या भारी बोलू लागल्या ना, पण मी व्हिडिओ थांबवला कारण मला वाटलं की ओरडतील वगैरे, त्यामुळे मी व्हिडिओ कट केला. पण खूप भारी बोलल्या इतकं आणि हसत बोलत होते ना, खूप कौतुक वाटले. आलेत आलेत आजी बघा एवढ्या वयामध्ये सुद्धा किती हसत हसत घरी चाललेत. खरंच म्हणजे असं बघून यांच्याकडे कौतुक वाटतं. आजी एवढ्या वयामध्ये पण शेताकडून एवढं काम करून चाललेत तरी हसत चाललेत बोलवत. आणि होय आजी म्हणत आहेत करायला पाहिजेत लेका. आजी कशा छान बोलतात ना. म्हणजे बघा गावी लोक एवढ्या वयामध्ये पण किती काम करतात खरंच. तर आम्ही आता थोडा वेळ इथे बाहेर फिरणार आणि त्यानंतर जाणार घरी. मुलं बघा त्यांचं काय काय शोधायला चालू आहे. आणि इकडे हे ना मोठे काजूचे झाड आहे मागे, पण आता मी बघितले त्याला तर काजू नाहीतच त्याला, म्हणजे त्याचा बहर संपला वाटतं. एप्रिलमध्ये जास्त करून असतात. नेहमी या झाडाला काजू असायचे. आम्ही शाळेला कॉलेजला जायचो तर हे काजूचे झाड ना भरलेले असायचे काजूने, पण आता नाही आहेत त्याला. आला काय फुगा बाहेर? तर हे पहा, हे एक झाड आहे. ह्या झाडाला जी पाने लागलेत त्या पानाचा ना असं म्हणजे जी खालची मोठे पाने असतात ती तोडून त्याला मधून असं कट केल्यानंतर त्यातून असा चिक बाहेर येतो आणि तो फुकल्यानंतर ना बलून कसे उडतात तसे उडतं ते. पण आता काही उडेना झाले. आम्ही लहानपणी असं खूप उडवायचो. नाही त्याच्यात चिकच येईना झालाय बाहेर. चिकच नाही आहे रानू बाहेर. उडलं. तर आम्ही दोघे आलोय बाहेर फिरायला. ही माझी आत्ते बहीण आहे रानू. हॅलो. चला आम्ही आता चाललोय फिरून घरी. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया. बाय 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 बाय. भेटूया आणखी एखाद्या सुंदर व्हिडिओ मध्ये.